रुपये देण्यात आलेले होते सरकारकडून। तर पेन्शनची रक्कम ही अगदी निवडणुकीच्या तोंडावरती 400 रुपयांवरून 1100 रुपये इथपर्यंत वाढवण्यात आलेली होती। आणखी एक महत्त्वाची योजना, कामगार कार्ड असणाऱ्या 5000 लोकांना सरसकट 125 युनिट पर्यंत वीज मोफत देण्यात आली। त्यामुळे या कामगार वर्गाचा मोठा आधार त्यांना मिळालेला दिसतोय। मोदींकडून आरजेडीच्या सत्तेचा जंगल राज असा वारंवार उल्लेख केला गेला। लालू प्रसाद यादव यांच्या जंगल राजचा हा वारंवार उल्लेख केला गेला। त्यामुळे जंगल राज विरुद्ध सुशासन अशी कॅम्पेन जी एनडीएने राबवली ती यशस्वी होताना दिसतेय। मोदींच्या आईचा एआय व्हिडिओ पोस्ट केल्याच्या मुद्द्यावरून भाजप विरोधकांना कोंडीत पकडण्यामध्ये यशस्वी ठरलेलं होतं। जनसुराज्य पक्षाने 240 जागांवरती निवडणूक लढवल्याचा सत्ताधाऱ्यांना फायदा झाला अशी चर्चा सध्या होतीये। जनसुराज्य पक्षाने खरंतर तरुणांचे मुद्दे, बेरोजगारीचा मुद्दा असे मुद्दे उचललेले होते। मात्र असं असताना देखील याचा फायदा आता एनडीएला झालेला दिसतोय। दुसरीकडे महागठबंधन याला इतका मोठा फटका का बसलेला आहे, बिहारी जनतेने का नाकारलंय? तर 144 पैकी 52 उमेदवार हे यादव समाजाचे होते। मुस्लिम यादव असं बऱ्याच अंशी कॉम्बिनेशन या ठिकाणी बघायला मिळतं। मात्र गैर यादव समाज हा नाराज झाला आणि त्याचा हा फटका महागठबंधनला बसला का अशी चर्चा सध्या होताना दिसतेय। दुसरीकडे मित्रपक्ष काँग्रेस, डावे आणि लहान पक्षांसोबत समान स्थान राखण्यामध्ये त्यांना अपयश आलेलं दिसतंय। प्रचार सभेमध्ये राहुल गांधींपेक्षा तेजस्वी यादव यांच्यावरती अधिक फोकस करण्यात आला। राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांनी सभा देखील काढलेल्या होत्या। आश्वासनं खूप, पण ब्लूप्रिंट देण्यामध्ये ते अपयशी ठरलेले होते। त्यांनी अनेक आश्वासनं दिलेली होती, मात्र प्रत्यक्षात ते जनतेला त्या क्षणी काही देऊ शकले नाहीत। निधी अंमलबजावणी योजना किंवा कालबद्ध आराखडा न दिल्यामुळे मतदारांचा अविश्वास महागठबंधनवरती राहिला। जंगलराज विरुद्ध सुशासन हे एनडीएचं कॅम्पेन खोडून काढण्यामध्ये महागठबंधनला बऱ्यापैकी अपयश आलं। तर प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पक्षाच्या एंट्रीचा महागठबंधनला फटका बसला आणि एनडीएला फायदा झाला अशी चर्चा सध्या होताना दिसतेय। तर एकूणच आपण बघतोय की एनडीएला नेमका कोणकोणत्या गोष्टींचा फायदा झालेला आहे, महागठबंधनला नेमक्या कोणत्या गोष्टींमुळे नुकसान झालेलं आहे, फटका बसलेला आहे।